नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर झटपट असे मिक्स पिठापासून उत्तपे कशी करायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी दही, अर्धी वाटी रवा, म्हणजे अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी रवा, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी दही. तर हे सर्व एकत्र करूया सर्वात आधी. तर अगदी झटपट आणि इन्स्टंट असा आपला उत्तप्पा आहे आणि हेल्दीही आहे. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. तर यामध्ये मी ज्या वाटीने दही घेतलंय त्याच वाटीने 1 वाटी पाण्याचा वापर करत आहे. पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. तर हे सर्व मिक्स करून घेऊया. तर मिक्स केल्यानंतर मला टोटल इथं 1 वाटी दही तर 2 वाटी पाण्याचा वापर झालेला आहे. तर एक 10 मिनिटं झाकून ठेवूया. 10 मिनिटांनंतर बघू शकता आपला रवा जो आहे तो पूर्णपणे एकत्र झालेला आहे पिठामध्ये. तर याला बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये, जेणेकरून हे एकत्रितपणा येईल त्याला. ज्या प्रकारे आपण द्वाशी इडलीसाठी बॅटर ठेवतो त्याच प्रकारे हे बॅटर जे आहे ते तयार करून घ्यायचंय. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि बारीक करून घेतलेलं आहे. तर आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे. ज्या बाउलमध्ये आपण भिजायला ठेवलं होतं त्याच बाउलमध्ये हे बॅटर जे आहे ते मी काढून घेत आहे. तर आता हे साईडला ठेवूया आणि फोडणीसाठी मी इथं कढई ठेवून मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकलेला आहे, थोडीशी मोहरी, थोडे जिरे, त्याच्यानंतर मी इथं थोडासा कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. 2 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत बारीक चिरून, तेही टाकत आहे. त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचे 2 बारीक चिरून. इथं आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे नाहीये. तर हेही टाकून या. याच्यामध्येच आता 2 ढोबळी मिरची घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि 2 टोमॅटो बारीक चिरून. तर हेही टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. तर हे सर्व टाकत आहे. तुम्हाला हवा असेल तर इतर पालेभाज्यांचा किंवा फळभाज्यांचा वापर केला तरीही चालेल. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. तर यामध्ये टाकत आहे आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं सर्वात आधी. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलंय. तर थोडीशी हळद, त्याच्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, सर्व मिक्स करून घेऊया. तर हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी इथं 1-2 चमचे तरी पाण्याचा वापर करत आहे, जेणेकरून आपलं मिश्रण जे आहे ते एकत्र होईल आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थित त्याला तेल सुटेल. तर याच्यावरती ताट झाकून 2 मिनिटं ठेवूया. तर आता प्लेट काढून घेते. बघू शकता याला तेल सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. जे बॅटर आपलं तयार करून घेतलं होतं त्या बॅटरमध्ये हे सर्व जे मसाला आहे ते टाकून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व काढून घेऊया. तर अगदी झटपट आणि इन्स्टंट हेल्दी असा हा नाश्ता आहे. मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व खाऊ शकतात. तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरची किंवा लाल तिखट दोन्हीपैकी एकाचा वापर केला तरीही चालेल. तर सर्व मिक्स करून घेऊया. तर यामध्ये मी इथं अर्धा चमचा सोडा टाकत आहे. तर मिक्स करूया. तर अशा प्रकारे परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता. तर तवा ठेवलाय आणि थोडंसं तेल टाकत आहे. तर तव्याला तेल सर्व बाजूने पसरवून घेऊया आणि मोठ्या चमच्याच्या साहाय्याने 1 चमचा मी हे बॅटर टाकत आहे. तर आपल्या सगळीकडे पसरवायचं नाहीये, छोटे छोटे आपण उत्तप्पे करून घेणार आहोत. तर याच्यावरती टाकण्यासाठी डेकोरेट किंवा हेल्दीसाठी मी इथं बीटचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. तर 3 बीटचे काप असे छोटे छोटे उभे चिरून घेतलेत, ते टाकलेलं आहे. थोडंसं तीळ, तर हे टाकून अजून थोडंसं टाकत आहे. तर ह्याला पलटी मारून घेऊया आपण. वरून थोडंसं सुकलं की याला आपण आता पलटी मारणार आहोत. तर दुसऱ्या बाजूनेही आपण भाजण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे कुरकुरीत होण्यासाठी मी याच्यावर छोटीशी प्लेट झाकून ठेवत आहे. एखादा मिनिट ठेवायचा गॅस मीडियम वरती करून. तर इथं 1 मिनिट झालेले आहेत. तर हे प्लेट काढून घेऊया. अशा प्रकारे आपले जे उत्तप्पे आहेत ते तयार झालेले आहेत, बघू शकता. अगदी लालसर असा रंग आलेला आहे ह्याला, बघू शकता तुम्ही. पूर्ण वरच्या साईडने हे परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत. त्याला लालसर असं शालो फ्राय केल्यामुळे चांगला कलर आलेला आहे. तर सेम ह्याच प्रकारे आपण सर्व उत्तप्पे जे आहेत ते तयार करून घेणार आहोत. तर हे प्लेटमध्ये काढून घेत आहे.
तर अशा प्रकारे सर्व उत्तप्पे करून घेतले. छोट्या छोट्या साईजमध्ये तुम्हाला हवे असेल तर थोडे मोठे करून घेतलात तरी चालेल. तर झटपटीत अशी हेल्दी ही नाश्त्याची प्रकार तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.